चलो तर आता काय बनवत आहे मी तर हे पहा मिक्स व्हेज सगळ्या भाज्या थोड्या थोड्या उरल्या होत्या भाजीपाला संपत आणता कॅरेट बीन्स दोडकं गोबी बटाटं आणि इथं टोमॅटो आणि कांदा भरपूर असा लसण भरपूर कढीपत्ता तर आता घेते फोडणी देऊन आता बनवत आहे मी मिक्स व्हेज आजनाचं नाही बनवायचं मला सुकंच थोडंसं बनवायचं ते ह्या मेथ्या 2-3 अशा मेथ्या टाकून घेतल्या आणि लसूण टोमॅटो कांदा सगळे एकसाथच टाकून घेतले आता छान व्यवस्थित परतून ते ह्याला मस्त असं बघू शकतात कारण भाज्या संपल्या होत्या काय करू विचार करू लागले म्हटलं चला आता काय करू विचार करण्यापेक्षा सगळं खुडकिलं फ्रीजमध्ये सगळ्या थोड्या भाज्या निघाल्या सगळ्या चिरल्या मस्त पाण्यात धुवून घेतल्या हे पण थोडंसं मीठ टाकते लवकर वापरते हे कारण तेलात जर मीठ घातलं का तर भाजी लवकर वापरली जाईल आणि आज खूप आनंद झाला आहे का झाला आहे ते पण सांगते आणि दाखवते पण तर आज आलेला आहे आपल्या इकडं पाऊस त्याच्यामुळं बघा आता हे आपले झाडंसुद्धा किती सुंदर हिरवेगार झालीत ह्या साईडला होते आता ह्या साईडला ठेवून घेतले तिथं बघा तुम्हाला कुंड्याचं हे दिसत असेल मातीचं तर काय होऊ लागलं कचरा खूप होऊ लागला म्हणून ह्या साईडला पूर्ण ठेवून घेतलेत आणि छान असा पाऊस आला आहे त्याच्यामुळे मला एवढा आनंद झाला आहे ताई नो विचारूच नका बघा तर छान बघा किती छान एवढा सुंदर पाऊस आला ना बघा ताई नो थोडाच आलाय पण आला बाई खूप आनंद झाला बरं का कारण पाऊस नव्हता जून महिना संपत आलाय ताई नो कसं करायचं शेतकऱ्यानं काय करणार आपण आता शेतकऱ्यानं पिकविलं तरच आपण खाऊ शकतात ना शेतकरी खूप चिंतेत आहे तर बाई त्यानं बरं झालं वाटलं पाऊस आला बाकी सगळीकडं पडायला आहे पाऊस पण आपल्या इकडं हैदराबादला एकच दिवस खूप पाऊस पडला त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही तर आता रात्री थोडा जास्त नाही झाला पण थोडा झाला एक मनाला समाधानी बघा ताईंनो तर हे आपलं घरी बनविलेलं मसाल्याचं पावडर खूप छान झालं आहे चवीला मस्त झालं आहे चला शेतकरी खुश तर आपण खुश कारण त्यानंच जर नाही पिकविलं तर आपण काय खाणार ताईंनो त्याच्यामुळे एक प्रश्न असतंय ना सगळ्यांनाच तेलातच मसाले घालून घेतले भाजी कारण द्यायला सुट्टी आहे काय की तर तेलंगणात काय माहीत नाही आहे पण सुट्टी दिली त्याच्यामुळे म्हणलं आता दोघांपुरतीच भाजी राहिली ठीक आहे नाहीतर आता हाय जय घेऊन त्याचं चालतं आहे काहीतरी गार्लिक ब्रेडच कुठं काही बनवीत राहतं आहे त्याला लय आवड आहे बघा ताईंनो काही पण बनवण्याची त्यामुळं तर चला ताईंनो आता पोळ्या राहिल्यात पोळ्या टाकून घेतात आता नाश्त्याला तर बघते आज केलं तर करल नाही तर नाही बी सुंदर कलर आलाय की नाही असं बनवून थोड्या भाज्या उरल्या का की मी असंच करत असते बघा ताईंनो मिक्स वेज करायचं ह्याच्यात काय करायचं थोडेसे शेंगदाणे घालायचे बरं का आपले भाजलेले आपली ह्याची भाजी कशी करतात आपण भोगीची संक्रांतीची तशी लागते थोडीशी तिळं घातल्यास अजून छान लागते ह्याच्यासोबत करायची बाजरीची भाकरी मग तर काय बघायचंच काम नाही बघा ताईंनो तर आज बनविली आपण भोगीची मिक्स वेज भाजी तर चला छान असं मी पण स्वतःला आवरून घेतलं थोडंसं आता वाजलेले होते 5-5:30 झाले ताईंनो तर जे घरी होता आज त्याला होती सुट्टी तर त्याला प्यायची होती कॉफी ती दीदीने आणलेली हे पहा त्याच्यासाठी करू लागले कॉफी आणि चवीला मस्त छान आहे बरं का आणि मला करायचा आहे आता ह्याचा चहा त्याची त्याला कॉफी माझी मला चहा तर चला चहा करून घेते ताईंनो आणि मलाही साचली होती ते पण सांगते तुम्हाला मलाही साचली बघा भरपूर झाली होती त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं तूप पण करून घ्यावं मिक्सर काढून घेतलं आणि आता तूप करून घेते कारण 2-3 दिवस झालं करण म्हणाले तूप काही मला करणंच होई नाही बघा तर आज म्हणलं थोडासा वेळ लाईव्ह पण लवकरच बंद केली आज आणि म्हणलं आता तूपच करून घेते अगोदर वरण केलं किंवा वरणफळं केलं किंवा साधं वरण जरी केलं ना ताईंना तर तूप लागतंच बरं का आपल्यात कंपल्सरी लेकरांना संपूर्ण 2 दिवस झाले तर रोज विचारायला संध्याकाळी कालच खिचडी केली ती मसाले भात केला तूप विचारला म्हणजे हो तरी म्हण कमीत कमी हो काहीच म्हण नकोस तू तर चला ताईंनो आता मला करते चहा जयला घेते जय कॉफी आणि अगोदर आता काय करते चहा घेऊन
नंतर तूप करते. तर बघा मस्त असं सुंदर लोणी निघालंय. किती छान निघाले हे पण तुम्हाला दाखवते मी हातावर घेऊन सुद्धा. हे किती हे 15 दिवसाचं लोणी आहे. दूध कारण खूप छान देतात बरं का ते काका. असं